एका आठवड्यामध्ये पायाची ताकद परत मिळवा. आता कोणत्या गोष्टी अशा आहेत की त्या खाल्ल्याने पायाची ताकद परत मिळते? नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी सोनाली. कसे आहात सर्वजण? छान ना? मस्तच असायला हवे. तर मैत्रिणींनो, आजकाल बरेच जणांचे पाय दुखतात. 60 वय झालं की पाय दुखायला लागतात, 40 वय झालं की पाय दुखायला लागतात. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पाय का दुखतात. तर मैत्रिणींनो, आपण सतत बसून राहतो, जास्त जिना चालतो आणि जास्त चढ उतार करतो, त्याने आपली पाय खूप दुखायला लागतात. आपल्याला जास्त रनिंग करायला सुद्धा चालत नाही, जास्त चालल्याने सुद्धा आपले पाय दुखतात. कोणी डोंगर वगैरे चढतं, कोणी शेती वगैरे तर तेव्हा सुद्धा पाय दुखायला लागतात. पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे काही 10 पदार्थ सांगणार आहे की ते खाल्ल्याने तुमच्या पायातील ताकद तर नक्कीच येणार. तर एका आठवड्यात तर येते, पण मी तुम्हाला पूर्णपणे असे सांगत नाही की एका आठवड्यातच ताकद येईल, कारण आपापल्या शरीराची अवस्था आणि पाय दुखण्याचे वेगळे कारण सुद्धा असू शकते. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही, अंडी, दूध, कडधान्य, पालेभाज्या, शेंगदाणे, तीळ, फळे असे पौष्टिक पदार्थ कसे खायचे आहेत हे मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. तर आणि हो, हे पदार्थ खाल्ल्यानेच आपले स्नायू मजबूत होतील असे नाही, तर आपल्याला चालणे, रनिंग करणे, सकाळी व्यायाम करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. जास्त बसून राहायचे नाही. जास्त बसून राहिल्याने सुद्धा आपले स्नायू कमजोर होतात आणि आपले पाय दुखायला लागतात. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्याने आपल्या पायाची ताकद परत येते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत, शेजाऱ्यांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग चालू करूया का व्हिडिओ? चला. नंबर 1, दूध हे तर तुम्हाला माहीतच आहे. आजकाल गाईचे, म्हशीचे, शेळीचे दूध मिळतेच. पहिले सुद्धा मिळायचे, असे नाही मिळत नव्हते. आणि तर तुम्ही दररोज दूध पिले ना, तर आपले स्नायू मजबूत होतात आणि हाडे सुद्धा मजबूत व्हायला सुरुवात होते. दुधामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असते आणि प्रथिने सुद्धा असतात. त्याच्यामुळे आरोग्यासाठी दूध हे खूप चांगले असते. आपण रात्री झोपताना दूध पिले तर तेही खूप चांगले असते आणि हळद किंवा तूप टाकून पिले ते तर अजून छान. दही, आता दहीमध्ये खूप प्रमाणात प्रथिने, कॅल्शियमचे प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये दही नक्की खाऊ शकता. आणि दही तुम्ही असे पण उपवास असला तरी सुद्धा साबुदाणा खिचडीमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता किंवा साखर टाकून सुद्धा आपण दही खाऊ शकतो. ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. नंबर 3, अंडी. आता अंडी तर हे खूप चांगले स्तोत्र आहे आपल्या हाडासाठी. आता काही जण शाकाहारी असतात, ते खात नाही. ह्याच्यामध्ये खूप प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळे तुम्ही हे उकडलेले अंडे तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा जेवताना सुद्धा खाऊ शकता किंवा त्याची भाजी सुद्धा करू शकता. बरेच जण शाकाहारी असतात, त्याच्यामुळे तुम्ही दही, दूध हे खायचे आहे. नंबर 4, डाळी. घरामध्ये सहज मिळणाऱ्या डाळी म्हणजे मूग डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ. तर डाळीमध्ये खूप प्रमाणात प्रथिने असते, त्यामुळे आपले स्नायू बळकट करण्यास खूप मदत होते. नंबर 5, शेंगदाणे. शेंगदाणे हे आपण भाजीसाठीच वापरतो किंवा चटणीसाठी सुद्धा वापरतो. शेंगदाण्यामध्ये ना खूप प्रमाणात प्रथिने आणि फॅट्स असतात, त्यामुळे प्रमाणात शेंगदाणे नक्की खा. नंबर 6, तीळ. तिळामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम आणि इतर घटक असतात, त्यामुळे आपण तिळाची चटणी सुद्धा खाऊ शकतो आणि तसेही सुद्धा खाऊ शकतो किंवा त्याचे लाडू सुद्धा खाऊ शकतो. याने सुद्धा आपले स्नायू बळकट व्हायला नक्की सुरुवात होते. तीळ हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. नंबर 7, हिरव्या पालेभाज्या. तर मैत्रिणींनो, हिरव्या पालेभाज्या ह्या आपल्या आहारामध्ये तर असायलाच पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये खूप सारे जीवनसत्वे आणि प्रथिने असतात. त्यामुळे आपण
पालक, मेथी, शेपू ह्या भाज्या खायलाच पाहिजे, कारण त्यांनी सुद्धा आपले पायाला बळकटपणा येतो. मेथीची भाजी तर खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी. आपण मेथीच्या भाजींचे पराठे वगैरे सुद्धा खाऊ शकतो. नंबर 8 केळी. केळीमध्ये खूप प्रमाणात पोटॅशियम असते, त्यामुळे केळी हे खाल्लीच पाहिजे दररोज. आपण एक केळी दुधामध्ये कट करून जर खाल्ली ना तर खूप चांगले असते. नंबर 9 मूग किंवा हरभरा. तर मैत्रिणींनो, आपण मूग आणि हरभरा जर रात्री भिजत ठेवला आणि सकाळी मस्त उकडून खाल्ला तर ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप पोषक देत असते. आणि नंबर 10 फळे. तर आपल्या शरीरासाठी फळे सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. फळामध्ये पाणी खूप प्रमाणात असते, त्यामुळे फळे सुद्धा खाणे खूप चांगले असते. फळे खा आणि आपले शरीर सुद्धा निरोगी राहते आणि आपल्या पायाच्या समस्या सुद्धा नक्कीच दूर व्हायला सुरुवात होते, कारण त्याच्यामध्ये खूप प्रमाणात ताकद असते. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला सांगत आहे की 7 दिवसासाठी एक आहाराचा नमुना कसा करायचा. सकाळी कोमट पाणी, भिजलेले मूग, हरभरा, वाटाणे, मटकी असे खावे. दुपारी भाकरी किंवा पोळी खावी. दही, भाजी किंवा कोशिंबिरी त्याच्यासोबत. संध्याकाळी फळ किंवा मुठभर शेंगदाणे, फुटाणे किंवा गूळ फुटाणे खावे. नंबर 4 रात्री पोळी भात, डाळ भात, खिचडी, डाळ पनीर असे खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, नुसते फळे हे खाण्यातच फायदा नाही, तर पाणी पिणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. पाणी पिल्याने सुद्धा आपल्या पायाची ताकद राहते आणि स्नायू मजबूत होतात. तर आपले पाय जर जास्त दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. पण दररोज तुम्ही जर चालणे ठेवले आणि रनिंग्स ठेवली, व्यायाम ठेवला ना, तर तुमच्या पायाची कमजोरी नक्की दूर होईल. कारण जास्त बसल्याने सुद्धा आपल्या पायामध्ये कमजोरी येते आणि स्नायू नाजूक होतात. त्यामुळे तुम्ही जेवढे चालता येईल तेवढे नक्की चालत राहा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला तर मैत्रिणींनो, धन्यवाद.